बाई आधीच गेल्या आणि पुतळाबाई जिजामातेंच्या सेवेसाठी रायगडच्या पायथ्याशी पाचाडलाच राहायच्या. सावलीला चला चल चला विराज चल गॉगल लाव. ए बा टोपी घाल आणि गॉगल लाव. आपण असं पुढे आज आहे ना 600 वर्षानंतर शिवाजी महाराज हे नाव घेतल्यानंतर 400 वर्षानंतर मग याच्या अलीकडे आणखीन 200 वर्ष मागे जा, तेव्हा लोकांना काय वाटत. आणि हे लोकांमध्ये पुन्हा लोकांमध्ये स्फुरण चढायला नको. शिवाजी महाराज लोकांना कळायला नको, इथल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या. म्हणून इंग्रजाने गड किल्ले तोडले, जाळून टाकले, इतिहास दाबला. आणि गड किल्ले पाहायला जाईल तो कायद्याने गुन्हेगार असा इंग्रजांनी कायदा केला होता. त्यामुळे आपल्या गड किल्ल्यांकडे कोणी फिरकत नव्हतं. भयान जंगल माजली होती. या गडावरती सगळ्यात पहिली व्यक्ती जर आपल्यापैकी कोणी आले असेल ना सर, या गडावरती इंग्रज वगैरे यायचे, पण आपल्यापैकी जर पहिला कोण व्यक्ती आला असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले, ज्याने शिवसमाधीचा शोध लावला. आणि त्यानंतर 1896ला लोकमान्य टिळक आले. त्याने या रायगडाचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून मंडळ स्थापन केलं. ज्या मंडळाचं नाव होतं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना झाली. आणि मग हळूहळू रायगडाच्या संशोधनाला आणि संवर्धनाला सुरुवात झाली, ती आजपर्यंत. त्यामुळे इंग्रजांनी सगळं उद्ध्वस्त केलं. हा एका राणीचा एक मत. महाराजांना 8 राण्या सांगितलं. सरदार जोडण्यासाठी महाराजांनी 8 राण्या केल्या. निंबाळकर, विचारे, मोहिते, इंगळे, गायकवाड, जाधव, पालकर सरदाराच्या मुलीशी तो सरदार येऊन आपल्याला मिळेल. आणि तसं झालं नाही तर कमीत कमी आपल्या विरोधात तरी जाणार नाही. म्हणून महाराज ठीक आहे, सरदार जोडण्यासाठी 8 राण्या केल्या. हे आपल्या राजांचं राजकारण. पण मी तर सांगतो गडावर 6 दालन बरोबर नसं. म्हणजे 6 राण्यांसाठी 6 महालाचे. मग 2 राण्या कोणीकडे राहतो. तर एका राणीचं निधन महाराज या गडावरती राहायला येण्यापूर्वीच राजगडावर झालं. सईबाई आधीच गेल्या, बरोबर म्हणतोय तू. सईबाई आधीच गेल्या आणि पुतळाबाई ह्या जिजामातेंच्या सेवेसाठी रायगडच्या पायथ्याशी पाचाडलाच राहिला. 6 राण्या इथे रायगडावरती राहत होत्या. म्हणून ते 6 राण्यांसाठी 6 महलाचे भाग, त्यापैकी हा एका राणीचा एक. आता तुम्ही म्हणाल त्या 6 पैकी कोणती राणी कोणत्या महालात राहत होती हे मी पण सांगू शकणार नाही, आणि कोणी इतिहासकारी सांगू शकतो. त्यापैकी एका राणीचा एक. या राणीवंशाची रचना कशी होती बघा. ही जी बाजूची जी तटबंदी पाहताय ना तुम्ही, याच्यावर काही नव्हतं. हा राणीवंश असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने बांधलेली तटबंदी आहे. हा जो आतमध्ये चौथार आहे ना, याच्यावर लाकडाचे खांब आणि वरती कौलांची छपरं, नळीचे कौल असतात बघा, कुंभारी कौल, अशा प्रकारचे होता. हा राणीवंशा त्या काळात किती सुसज्ज असेल याची आपल्याला कल्पनाच करावी लागेल. तुमच्या माहितीसाठी थोडी अधिक माहिती, जे गाईड कोणी इथं देत नाही ती. जर महाराजांना 8 राण्या तर मग आपल्या महाराजांना मुलं किती होती बरोबर माहिती आहेत का? संभाजी महाराज, राजाराम महाराज, 3 मुलं आणि मुलगी होती राणूबाई. ताई, महाराजांना एकूण 6 अपत्य होती. महाराजांना सगळ्यात मोठी मुलगी होती. संभाजी महाराजांपेक्षा मोठी मुलगी होती अंबिकाबाई, ज्यांना राणू अक्का म्हटलं जायचं. आणि 4 मुली, अंबिकाबाई, दीपाबाई, राजकोरबाई आणि कमळाबाई, अशा 4 मुली. त्यापैकी अंबिकाबाई, राजाराम संभाजी सगळ्यांना माहितीच आहे. राजाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज सगळ्यांना माहितीच आहे. या व्यतिरिक्त महाराजांना 4 मुली. त्यापैकी अंबिकाबाई हरजीराजे म्हाडकांना संगमेश्वरला दिल्या होत्या. आणि कमळाबाई ह्या पालकर घराण्यात पालकर. आता सर पालकर म्हटल्यानंतर आपल्यासमोर इतिहासातलं एकच कॅरेक्टर राहतं, ते म्हणजे नेताजी पालकर. आणि नेताजी पालकरांचं मध्यंतरी धर्मांतर झाला. कुठून नेलं नेताजी पालकरांना आणि मुसलमान नाव दिलं मोहम्मद कुली खान. आणि मोहम्मद कुली खान दक्षिणेत, तेव्हा आपल्या भागाला दख्खन म्हटलं जायचं, दख्खनेत जायला नको म्हणून त्याची रवानगी केली काबूल कंधारवरती. अफगाणिस्तानच्या स्वारीला पाठवलं होतं नेताजी पालकरांना. महाराष्ट्रात येण्याचा योग औरंगजेबाने 9 वर्ष दिला नव्हता. हा योग 9 वर्षानंतर आला. का आला तर औरंगजेबाकडे शिवाजी महाराजांचा पराभव करणारा त्याचा आपला एकही सरदार उरला नाही, तेव्हा त्याने मोहम्मद कुली खानाला पाठवलं. आता मोहम्मद कुली खान ही वाट 9 वर्ष आधी पाहत, हा योग 9 वर्षानंतर आला. औरंगजेबाची बहु घेऊन दक्षिणेत पडला. एका ठिकाणी अंधार पडल्यामुळे त्यांनी तळ टोकलं आणि त्याच अंधाराचा फायदा घेऊन हा मोहम्मद कुली खान औरंगजेबाच्या फौजेतून निसटला आणि तो रायगडावरती आला आणि महाराजांना म्हटला की महाराज माझं धर्मांतर करून घ्या म्हणून.
तेव्हा लोकांनी खूप विरोध घातला होता. आणि त्या काळात होतं पण तसं, एखाद्याचं धर्मांतर झालं आणि त्याचं लगेच शुद्धीकरण झालं नाही ना तर त्याला धर्मात घेतलं जायचं नाही. आपल्या कोकणात बरीचशी उदाहरणं आहेत. देशमुख मुसलमान आहेत, गायकवाड मुसलमान आहेत, चाफेकर मुसलमान आहेत आणि बॅरिस्टर ER अंतुले साहेब तर स्वतः म्हणायचे मी काय ओरिजिनल मुसलमान नाही आहे म्हणून. सभेमधनं म्हणायचे बॅरिस्टर अंतुले साहेब की माझ्या बापदादांना तेव्हा कन्वर्टिंग केलंय म्हणून मी मुसलमान. म्हणजे ज्या लोकांचं पुढे शुद्धीकरण झालंच नाही, नेताजी बालकरांचं करायचं ना असं म्हणत, पण महाराजांनी विचार केला काय तर आपला मेवणा कोण, बजाजी निंबाळकर, याचंही मध्यंतरी धर्मांतर झालं होतं, त्याचं शुद्धीकरण झालं. आपला म्हणून आपल्या मेवण्याचं झालं, मग नेताजी बालकरांचं का होऊ शकत नाही. लोकांच्या त्या नाकडे केलं दुर्लक्ष आणि घेतलं नेताजी बालकरांचं शुद्धीकरण. लोक तर नाहीच म्हणत. म्हणजे लोकांच्या मनातलं किंतु जाणार कसं, तरी किंतु काढण्यासाठी या राजाने आपली स्वतःची मुलगी कमळाबाई त्या पालकर घराण्यात दिली. असा हा राजा, त्यापैकी हा एका राणीचा एक. ह्या राणीवशामध्ये पाहण्यासारखी गोष्ट काय आहे सर, तर या राणीवशाच्या पाठीमागच्या बाजूला ना बाथरूमची व्यवस्था आहे. आपण आधुनिक पद्धतीची टॉयलेटची भांडी वापरतो ना, 350 वर्षापूर्वी तेच टॉयलेटचं भांडं दगडाचं होते. म्हणजे आता जरी आपण वापरत असलो ना तरी नवल नाही. राजांच्या काळामध्ये टॉयलेटची भांडी होती. हेच भांडं इंग्रज आपल्याकडून पाहून गेले, थोडंसं मॉडिफाय झालं, जास्त किमतीने माघारी आपल्याकडे आलं. 350 वर्षापूर्वी आपल्याकडे टॉयलेट होते. टॉयलेट म्हणून नाही, टॉयलेट हे स्थापत्यकलेचं उत्तम होतं म्हणून त्याची रचना पाहणं गरजेचं आहे. पण इथं जाऊन तुम्हाला काहीच पाहायला मिळणार नाही, कारण इथले सगळी भांडी तुटलेली आहे. समोरच्या बाजूला अष्टप्रधानांची कार्यालय आहेत ना, त्याच्या पाठीमागच्या बाजूला सेम तशीच व्यवस्था आहे टॉयलेटची. मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो.